आणि आताची एक मोठी बातमी बघूयात। कुर्ला अपघातामधल्या बस चालक संजय मोरेला 21 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। कुर्ला अपघातामधील बस चालक संजय मोरे याला 21 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। कुर्ल्यामध्ये या बेस्ट अपघातामध्ये आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर 48 हून अधिक जण जखमी झालेले आहेत। काल रात्री कुर्ल्याच्या LBS रोडवरती हा अपघात झालेला आहे आणि बस चालक संजय मोरे याला 21 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचं कळतंय। प्रशांत बढे आमचे प्रतिनिधी अपडेट्स देतात। प्रशांत, कुर्ला न्यायालयामध्ये कुर्ला पोलिसांनी या ठिकाणी संजय मोरेला आता दाखल केलेलं होतं आणि पोलिसांनी कोठडी मागितलेली होती। ही पोलीस कोठडी तब्बल आता 11 दिवसांची म्हणजे तब्बल 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी जी आहे ती न्यायालयाने सुनावलेली आहे। यामध्ये पोलिसांनी जो युक्तिवाद केला होता की या संपूर्ण प्रकरणामध्ये आता पूर्ण तपास बाकी आहे, अंमली पदार्थांचं काही सेवन आहे का याचा तपास बाकी आहे, गाडीचा वेपन प्रमाणे वापर केला गेलाय का याचा तपास बाकी आहे, याच्याबरोबर आणखीन या अपराध गुन्ह्यामध्ये कोणी दोषी आहेत का या सगळ्या बाबतचा तपास बाकी असल्यामुळे एकूण या प्रकरणी आता पोलिसांनी जी कोठडी मागितली होती ती न्यायालयाने मंजूर केलेली आहे आणि तब्बल 11 दिवस म्हणजे 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी जी पोलीस कोठडी जी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि आता या संपूर्ण प्रकरणी कुर्ला पोलीस आहे ते पुढील तपास या सगळ्या प्रकरणामध्ये करतील। अगदी धन्यवाद प्रशांत या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।